थोरात यांचा दारुण पराभव झालाय। नवव्यांदा निवडणुकीला सामोरं जाणाऱ्या थोरातांना राजकारणात नवख्या असलेल्या एका तरुणानं पराभवाची धूळ चारली आहे। विखे पाटलांनी प्रतिष्ठेत केलेल्या लढतीत विखे पाटलांची सरशी झाली आहे। हा विजय धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा असल्याचं थोरात म्हणतायत। शह देणाऱ्या अमोल खताळ यांनी हे वक्तव्य केलेलं आहे की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती झाल्याचं थोरातांना शह देणाऱ्या अमोल खताळ यांनी वक्तव्य केलेलं आहे। अमोल खताळ यानं खरं तर ग्रामपंचायत निवडणूक सुद्धा कधी लढलेली नव्हती, थेट आमदारकी लढवली आणि साध्या सुध्या नाही तर बाळासाहेब थोरातांसारख्या दिग्गज आमदाराचा पराभव केलाय। काय आनंद आहे? निश्चितच संगमनेर तालुक्यामध्ये जे काही वातावरण गेल्या 40 वर्षापासून होतं त्या मी संगमनेरातील जनतेला या पारतंत्र्यातून बनल मुक्त केलंय। त्याचा मला खूप माझ्यापेक्षा माझ्या या तमाम मायबाप जनतेला, युवकांना, महिलांना, सर्वांना, शेतकरी बांधवांना, कामगारांना, सर्वांना खूप आनंद झाला। कारण ही निवडणूक अमोल खताळची नव्हती, ही निवडणूक सर्व मायबाप जनतेने हातात घेतली होती। त्यामुळे निश्चित मला खूप आनंद आहे। काय आता विजन आहे संगमनेरमध्ये? खरंच ते दावा करता तसा विकास झालेला होता आणि आता काय स्वप्न आहेत? संगमनेर कसं करायचंय? संगमनेरमध्ये जर विकास झालेला असता तर आज तुमच्या समोर हा एक शेतकऱ्याचा मुलगा निवडून आला नसता। संगमनेरमध्ये ज्यावेळेस मी ग्रामीण भागात वाडी वस्तीवर गेलो, परिस्थिती बघितल्यानंतर लक्षात आलं का इथं विकासाच्या नावाखाली फक्त यांच्या बगल बच्चांचा विकास झाला होता। त्यामुळे जनतेने यांना स्पष्टपणे ते नाकारलं होतं। आज मला येणाऱ्या कालावधीमध्ये माझ्या वाडी वस्तीवर, माझ्या साकूरपाटा भागातील असेल, माझ्या तळेगाव निमोन भागातील असेल, पाण्याचा प्रश्न सोडवण्याला माझं प्राधान्य राहील, आरोग्याचा प्रश्न सोडवण्याला प्राधान्य राहील, शेतकरी बांधवांबरोबर राहण्यासाठी माझ्या युवकांचा जो बेरोजगारीचा प्रश्न आहे आज या तालुक्यामध्ये गेल्या काही वर्षापासूनचा, तो सोडवण्यासाठी सुद्धा माझं प्राधान्य। तर मुख्यमंत्री किंवा कोणत्याही मोठ्या नेत्यांच्या सभा झाल्या नाही आणि विखे पाटलांनी इथे ताकद लावलेली होती। हा विखे पाटलांच्या सगळ्या याचा विजय आहे। या निश्चित माझ्या विजयाचं श्रेय मी या मायबाप जनतेबरोबर या विखे पाटील कुटुंबाला देतो। नामदार राधाकृष्ण विखे पाटलांना, सुजयदादा विखे पाटील, शालिनीताई विखे पाटील असतील। कारण आज माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला ज्यावेळेस त्यांनी उमेदवारी दिली त्याच वेळेस त्यांचा मी आयुष्यभर ऋणी राहील। हरीश देमोटे, न्यूज 18 लोकमत, संगमनेर, अहिल्यानगर। चंद्रपूरच्या राजुरा मतदारसंघातून भाजपचे देवराव भोंगाळे यांचा विजय झाला। मतमोजणीच्या दिवशी राजुरा मतदारसंघात ट्विस्ट आला। सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये मागे असलेले देवराव भोंगळे यांनी आघाडी घेत अवघ्या 3054 मतांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला। विजयानंतर देवराव यांच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार जल्लोष करण्यात आला। दरम्यान राजुरा मतदारसंघ विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणार असल्याचं देवराव भोंगळे यांनी म्हटलंय। मुंबईतल्या माहीम मतदारसंघाविषयी बोलायला हवं, कारण माहीम मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटातून महेश सावंत विजयी झालेले आहेत। विजयानंतर महेश सावंत यांनी उद्धव ठाकरेंचे आभार मानलेत। तर दडपण कधी घेतलं नाही, आम्ही खेळाडू आहोत, अशी प्रतिक्रिया महेश सावंतांनी दिली। विधानसभेच्या निकालाविरोधात जनतेमध्ये निराशा आहे, कारण निकाल विरोधात लागलाय आणि आता विरोधी पक्ष नसला तरी विधान भवनात आमचा आवाज जोरदार असेल, असं महेश सावंत म्हणाले। जो निकाल लागला सर्वांचंच लक्ष त्या निकालाकडे होतं की नक्की निवडून कोण येणार। कारण आपण एका साईडला पाहिलं तर मनसेचे राजपुत्र म्हणजेच अमित ठाकरे यांनी उमेदवारी देण्यात आलेली यांना, तर त्यासाठी राज ठाकरेंनी देखील अनेक सभा घेतल्या, अनेक प्रकारचं मेहनत यासाठी घेतली होती। त्यानंतर तुमचा विजय कसं वाटतंय, काय सांगाल याबद्दल? आजचा माझा कालचा दिवस म्हणजे आनंदाचा दिवस होता। म्हणजे मी आजपर्यंत ज्या सर्वसामान्य लोकांमध्ये वागडलो आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या किंवा त्यांच्यासाठी काम करत राहिलो, तर संपूर्ण जनता तुम्ही बघताय। काल रात्री तर इथे पूर्ण जल्लोष होता या नाक्यावरती, किंवा जिथे जात होतो तिथे जल्लोष होता। कारण सगळ्यांची भावना अशी झालेली की आमच्यातला कोणतरी आज आमदार झाला, आमच्यातला कोणतरी आमदार झाला। आणि मी खास करून मायबाप जनता, आमच्या शिवसैनिक, महाविकास आघाडी, खास करून उद्धव साहेबांचा आभार मानतो आणि बाळासाहेबांचा तर आशीर्वाद ह्या विभागावरती। कारण सामना आहे, शिवसेना भवन आहे, जिथे स्थापना झाली तेच ठिकाण आहे, ज्या स्मृतिस्थळ, संपूर्ण शिवसेनेचं माध्यम म्हणजे सगळं माहीम दादरमध्ये, आणि तिथे भगवा फडकवणे म्हणजे महाराष्ट्रामध्ये विजय मिळवण्यासारखं आहे।
सर, जेव्हा अमित ठाकरे यांची उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले होते यांना, तेव्हा काहीच दडपण होतं की अमित ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे तर? नाही, दडपण मी आयुष्यात कधी घेतलंच नाही. दडपण कशाला घ्याय, आम्ही एक खेळाडू आहे, समोरचा कोणी असला तरी खेळावर लागायचा, त्यामुळे दडपण कधीच नाही घेतलं. बिंदास खेळ आहे, खेळायचं. माहीमच्या जनतेसाठी विजन काय असणार आहे? कोणती सर्वात प्रथम कामं तुम्ही हातात घेणार आहात? सर्वप्रथम बघा, कामं भरपूर राहिलेले. आता पहिलं म्हणजे उद्या परवा पाण्याच्या दाबासाठी मोठी मीटिंग घ्यावी लागेल कमिशनर लेवलला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज मैदान आहे, जिथे लोक आज पूर्ण माहीम, दादर, प्रभादेवी, वळली सगळे येतं, पण धुळीचं साम्राज्य आहे, तिथे काहीतरी आपल्याला करायला पाहिजे. परंतु या सगळ्या समस्यावरती हळूहळू अभ्यासपूर्वक करून त्याच्यावरती मार्ग कसा काढता येईल तेवढा प्रयत्न करणार. व्हिडिओ जर्नलिस्ट अर्जुन चिखलेसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, माहीम. एक महत्त्वाची बातमी. काल निकाल लागल्यापासून आजपर्यंत, आज दुपारी 2-3 वाजेपर्यंत आपण ज्याची वाट बघत होतो की शरद पवारांची या निकालांसंदर्भात काय प्रतिक्रिया येते, आपल्याला शरद पवारांची पत्रकार परिषद ऐकायला मिळेल. राज्यातील निकालावर शरद पवार काय म्हणतात हे बघणं महत्त्वाचं आहे. कराडमध्ये शरद पवार यांची पत्रकार परिषद असेल अशी माहिती मिळते आहे. या घडीला महत्त्वाची बातमी, शरद पवारांची या पत्रकार परिषदेमधून पहिली प्रतिक्रिया येईल. ते निकालासंदर्भात काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. अकोले मतदारसंघातून किरण लहामटे यांचा विजय झालाय, तर हा विजय सरळ मार्गाने झाला असून विकास आणि जनसंपर्कातून जिंकल्याचं किरण लहामटे म्हणाले. तर माझ्या विरोधात मोठे नेते होते, जातीपातीचं राजकारण केलं नाही, मतदारसंघातील जनतेच्या समस्या सोडवल्या, जोमानं कामाला सुरुवात करण्याच्या सूचना अजित पवारांनी दिल्या आहेत, अशी प्रतिक्रिया किरण लहामटे यांनी दिली आहे. जे असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं, इतक्या सरळ मार्गानं म्हणजे कुठल्याही वाईट गोष्टीचा, दारूचा वापर करायचा नाही किंवा पैशाचा वापर करायचा नाही, आणि विकास आणि आपल्या जनसंपर्कावरती निवडणूक लढवणं इतकी सोपी नाही, पण ती लढलो मी आणि जिंकून दाखवलं. सगळे पुढारी एका बाजूला होती, जनता एका बाजूला होती. मला बऱ्याच वेळा दादांच्या कार्यालयातून दादांकडनं फोन येत होतं की अरे हे पुढारी कसे बरोबर घेते तुम्हाला, परंतु मी ठरवलं होतं की जे लोक जनतेशी नीट वागत नाही या लोकांना बरोबर घ्यायचं नाही. पुढची बातमी आपण बघणार आहोत. माळशिरसमध्ये झालेल्या पराभवानंतर आता भाजपच्या राम सातपुते यांनी विधान परिषदेचे भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत. भाजपनं ज्या रणजितसिंह मोहिते पाटलांना आमदारकी दिली, त्यांच्या साखर कारखान्याला आर्थिक बळ दिलं, तसंच संपूर्ण ताकद दिली, त्या रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पूर्ण ताकदीनं भाजप विरोधात काम केलं, असा गंभीर आरोप केलाय. पक्षाच्या पराभवासाठी पैसे वाटले,